आपल्या फार्म हाऊसच्या बांधकामाची पहिली खिडकी बेडरूममध्ये बसलेली आहे आणि ट्यूब लेवल बघितलेले आहे. त्यानंतर वळिंबा बघायचं काम चालू आहे आणि ट्यूब लेवल ओके आहे. वळिंबा थोडासा करावा लागतोय असं वाटतंय आणि ते मिस्त्री करून बांधकाम चालू करतील. तर असंही आपल्या रिंग लेवलची जी किंवा लिंटल लेवलची जी खिडकी आहे ती पहिली खिडकी आज बसवायचं काम चालू आहे. फार्म हाऊसची आपली खिडकी बसवलेली आहे आणि बांधकाम चालू आहे आणि बाहेरच्या बाजूनं हा व्हिडिओ मी घेतोय. तर बाहेरच्या बाजूनं फार्म हाऊसच्या बेडरूमला दक्षिण बाजूला एक खिडकी बसणार आहे आणि पश्चिम बाजूला एक म्हणजे या बाजूला एक खिडकी बसणार आहे. हे जे दोन मिस्त्री उभं राहिलेत अतुल आणि जितेंद्र ह्या दोघांच्या मध्ये एक खिडकी बसणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी अतुल उभा राहिला आहे त्या ठिकाणी एक दुसरी खिडकी बसेल आणि प्रत्येक खिडक्यात जसं जसं बसतील तसं तसं आपण हे व्हिडिओ घेत राहणार आहोत. किचनमधील पहिली खिडकी पूर्णपणे बसवलेली आहे आणि लिंटलची लेवल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर ही पहिली खिडकी बसवून झालेली आहे आणि थोड्याच वेळात पुढच्या खिडक्या बसवण्याचं काम चालू राहील. ठिकाणी आज विटांची गाडी आलेली आहे आणि नेहमीचीच इंडियावरून येणारी गाडी आहे. तर ही आज विटांची आज आपल्याकडं जी उतरणारी खेप आहे ती तिसरी खेप आहे आणि आतल्या बाजूला जे सिव्हिलचं बांधकाम चालू आहे तर ते चालू आहे आणि मला वाटतं तिसरी खिडकी बसवलेली आहे मिस्त्रीने. तर त्या बाजूनेही तो व्हिडिओ घेतोय आपण. आज सकाळपासून 3 खिडक्या बसलेल्या आहेत. तर ही बेडची खिडकी ती पश्चिम बाजूची आहे, ही दक्षिण बाजूची खिडकी आहे आणि दक्षिण बाजूलाच किचनची खिडकी आपल्याला अर्धी बसवलेली बघायला मिळते आणि राहिलेली अर्धी हार्डली 25 ते 30 मिनिटात पूर्ण होईल. एक बाजूचं बांधकाम झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूचं बांधकामही थोड्याच वेळात होईल आणि किचनची पूर्वेकडची खिडकी आहे तर या बाजूला बसवली जाईल. तर ती बसवत असतानाही आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. आज आयुष आणि पियुष माझ्याबरोबर आले आहेत. कुठं आलाय रे तुम्ही? शरदनगरला नाही, हां देगावला. आणि इथं काय आपलं फार्म हाऊस. हे काय इकडे हे काय आपलं बांधकाम कशात चालू आहे? घर. याला काय म्हणायचं रे पियुष? फार्म हाऊस. आता फार्म हाऊस आपल्याला ह्या 2 खिडक्या पूर्ण झालेल्या बघितल्या. आज 2 खिडक्या झालेत, आत तिसरी सुद्धा बसलेली आहे. इकडच्या बाजूला एक बसलेली आहे. हे इकडे बघ, ह्या खिडक्या मोजा शेजारी किती येते बघ. ही किती झाली? 1, हे 2, पुढची या टोटल झाल्या 3 खिडक्या. आतल्या बाजूला ही जी खिडकी बसलेली आहे ती 4थी खिडकी बसलेली आहे आणि समोर 4 झाले का. आणि इथं समोरच्या बाजूला जे किचनचं काम आहे तर किचनची मधली भिंत आहे ती 7 फुटापर्यंत घेतली जाईल आणि 7 फुटा लेवलला म्हणजे लिंटल लेवलला किंवा रिंग लेवलला हे थांबलं जाईल. तर इथं पियुष आणि आयुष जोडी आलेले बघायला आणि तुम्ही थांबलाय तो भाग आहे व्हरांडा. तर हा व्हरांडा आहे आपला मोठा. या ठिकाणी आपल्याला आरामशीर बसता येईल, झोपता येईल अशा हिशोबात केलेलं आहे. आणि इकडं सगळेच मिस्त्री 4चे 4 कलाकार आहेत. प्रत्येकजण बांधकाम करणारे मिस्त्री आहेत आणि हे सगळेच मिस्त्री माल तयार करतायत, कॉन्क्रीट तयार करतायत, विटा देत आहेत, वाळू आणतायत, नंतर बांधकाम करतायत. तर अशी ही सगळे ऑलराऊंडर मंडळी. तर या ठिकाणी दिवस मावळत आलेला आहे आणि आपल्या घरातून आत्ता जो आहे तर तो दिवस मावळताना कसा दिसतोय हे आपल्याला बघता येईल. तर हा असा सूर्य आपल्याला बघायला मिळतोय. दिवस मावळत आलेला आहे आणि अतिशय सुंदर दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. तर हा देखावा घेऊन उर्वरित काम जे आहे ते उद्या सुट्टी राहील सोमवारची आणि मंगळवारी हे काम पूर्ण होईल. त्यावेळेस आपण परत एक व्हिडिओ बनवू. सध्या पियुष आणि आयुष आहेत बेडरूमच्या एरियामध्ये आणि समोरच्या बाजूला दिवस मावळत चाललेला आहे आणि आपल्या खिडकीतनं सूर्य कसा दिसतोय तर या ठिकाणी आपण बघूया.
तर हा सूर्य किंवा सूर्याचा देखावा खिडकीतून दिसणारा बघा, हा कसा दिसतोय सूर्य. इकडे बघा जरा, किती सुंदर दिसतोय सूर्य. हे बघ बघ, होय कसा दिसतोय बघ की. हा हा कसे दिसतोय बघ झूम केल्यावर. हा किती सुंदर दिसतंय ना. तर अतिशय सुंदर खिडकीतून दिसणारा हा सूर्याचा देखावा, पूर्ण आकाशावरती लाली पसरलेली आहे आणि खिडकीतून दिसणारा हा सुंदर सूर्यास्त आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतोय किंवा बघायला मिळतोय. तर असं हे या फार्म हाऊसवरून दिसणारं जे सूर्याचं दर्शन आहे ते आपण या ठिकाणी घेऊन इथंच थांबतोय. आज समोरच्या बाजूला जितेंद्र शेंबडे मिस्त्री आणि उत्तम शेंबडे मिस्त्री आलेत आणि पलीकडच्या बाजूला आहेत खांडेकर मामा. आणि आपलं प्लिंथ लेवलच्या वरचं जे बांधकाम झालेलं आहे ते बांधकाम पूर्ण व्हायला आपल्याला सुरुवात झाल्यापासून 6 दिवसात पूर्ण झालेलं आहे. आणि हे बांधकाम जे लेवल आलेली आहे तर ती लिंटल किंवा रिंगमाळा लेवलला बांधकाम आपलं पूर्ण झालेलं आहे. आणि प्लिंथपासून ते सगळ्या खिडक्या बसवणं, चौकटी बसवणं, हे सगळं जे काम आहे ते सुरुवात केल्यापासून जे पूर्ण होण्यासाठी 6 दिवसाचा वेळ गेलेला आहे. आणि 6 दिवसात हे बांधकाम पूर्ण झालेलं आहे. तर हे बांधकाम किती पूर्ण झालेलं आहे आपण ह्या बाजूने फिरून बघूया. तर ह्या बाजूला एक ही व्हरांड्यातली खिडकी दिसते आपल्याला. नंतर ही जी खिडकी आहे ती हॉलची दिसते बाहेरच्या बाजूनं. आणि पाठीमागच्या बाजूनं आपण दाखवणार आहोत. तर पाठीमागच्या बाजूनं बघत असताना हा जो आहे तो शोषखड्डा किंवा सोकेज पीठ आणि त्याच्यावरती आपण RCC करून घेतलेलं आहे. आणि पाठीमागच्या बाजूनं ह्या ज्या 2 खिडक्या दिसत आहेत तर ह्या बाथरूमच्या खिडक्या आहेत, इथून दिसतील क्लिअर. तर ह्या बाथरूमच्या 2 खिडक्या आहेत. आज आपण पूर्ण बाहेरच्या बाजूनच हा राऊंड घेतोय. आणि समोरच्या बाजूला जी ही खिडकी दिसते ही आहे बेडरूमची. तर आपण त्या बाजूने दाखवतोय. तर ही दाखवत असताना ही आहे ती बेडरूमची पश्चिम बाजूची खिडकी आहे आणि त्याच्या पलीकडे दिसत आहेत त्या बाथरूमच्या 2 खिडक्या. ही बेडरूमची दक्षिण बाजूची खिडकी आहे. नंतर ही जी आहे ही किचनची दक्षिण बाजूची खिडकी आहे. आणि या बाजूला परत एकदा ही व्हरांड्याची खिडकी आलेली आहे. आणि अशा पद्धतीनं आपलं बांधकाम हे प्लिंथ लेवलच्या वरचं बांधकाम आहे ते 6 दिवसात पूर्ण झालेलं आहे. आणि पुढचं बांधकाम आहे ते रिंग टाकल्यानंतर चालू करावं लागणार आहे. तर इथं चौकट आपण पुढे जी बसवली ती लोखंडी फ्रेम बसवली आणि आतल्या बाजूला सागवानी चौकट आहे. तर असं हे पूर्ण काम या लेवलपर्यंत आलेलं आहे. आणि आपल्याला एवढ्या ज्या विटा आहेत त्या पुरतील का आता वरच्या बांधकामाला. म्हणजे आपल्याला विटा कमी पडू नयेत या गोष्टीची पण काळजी घेतली पाहिजे. खडी भरपूर शिल्लक आहे. वाळू फक्त आता आपल्याला शटरिंगचं काम होईल, म्हणजे रिंग माळे होतील, वाळू आपल्याला कमी पडणार आहे. हां, डस्ट आणू शेवटचा पर्याय, बघू जसं जमल तसं करूया. हां, आणि या ठिकाणी आपण हा जो खड्डा खोदलेला आहे तर या ठिकाणी आपण पायऱ्या तयार करणार आहोत आत जाण्यासाठी. तर असं हे या ठिकाणी, तर हे बांधकाम या लेवलपर्यंत. आणि समोरच्या बाजूला एक हॉलची खिडकी आतल्या बाजूला दिसते आणि एक खिडकी आहे ती किचनची दिसते. तर अशा एकूण 10 खिडक्या बसलेल्या आहेत.